चैतन्य आणि ब्रह्मभिन्न पदार्थ, ब्रह्मभिन्न पदार्थाला अस्तित्व वेदांत देत नाही. याला अजातवाद असं म्हणतात. वेदांताचा मुख्य सिद्धांत अजातवाद आहे. विवर्तवाद किंवा मायावाद हा सिद्धांत नव्हे. मायावाद ही संगती आहे, विवर्तवाद ही संगती आहे. सिद्धांत काय आहे तर अजातवाद. काहीही जन्माला येत नाही, कशातही काही बदल होत नाही, जे आहे ते एक आहे आणि ते ब्रह्म आहे. याला म्हणतात अजातवाद, काही जन्माला न येणं. आपण गौडपादाचार्यांच्या कारिका जर बघितल्या तर गौडपादाचार्यांनी मांडुक्य उपनिषदावर काही भाष्य केलंय कारिका रूपान, आणि त्या कारिकांमध्ये गौडपादाचार्यांनी हा सिद्धांत विशेषत्वाने मांडला. त्या कारिकांवरती जगद्गुरु शंकराचार्यांचं स्वतंत्र भाष्य आहे, आणि आचार्यांनी या कारिकांमध्ये मांडलेला सिद्धांत जो अजातवादाचा आहे तो आपल्याला पटकन कळू शकत नाही, याच्याकरता मायावादानं त्याची संगती आपल्याला लावून दिली. अजातवादाचा सिद्धांत असा आहे, न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. हा सिद्धांत आहे. ही कारिका आहे त्याचे ते सांगणारी. काय आहे, या जगतामध्ये न निरोधो, कशाचाही निवृत्ती होत नाही. न च उत्पत्ती, या जगतामध्ये किंवा इथं कशाची उत्पत्ती होत नाही. न बद्धो, इथं कोणी बद्ध नाही. न च साधकः, इथं कोणी साधक नाही. न मुमुक्षु, इथं कोणी मुमुक्षु नाही. न मुक्तः, इथं कोणी मुक्त नाही. अरे मग काय आहे? काही नाही, एकच आहे. इत्येषा परमार्थता. फक्त परमात्म रूप एवढं एकच आहे. बद्ध कोण आहे? परमात्म रूपच आहे. मुमुक्षु कोण आहे? परमात्म रूपच आहे. अरे आम्ही स्वतःला जीव म्हणतो, कोण आहे? परमात्म रूपच आहे. साधक कोण आहे? परमात्म रूपच आहे. जगत काय आहे? परमात्म रूपच आहे. मग परमात्मा सोडून इथं काय? मग हे सगळं निर्माण झालेलं दिसतं, ती कल्पना आहे, कल्पित झालं ते सगळं. ही कल्पना, अविद्या कल्पना येणे झाला जीव, मायोपादे शिव भोगीजत, नाथ महाराजांनी हरिपाठात म्हटलं. ही कल्पना आहे. कारण मी जोपर्यंत कल्पना करत नाही तोपर्यंत मी जीव नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं विधान त्या संबंधामध्ये प्रमाणाने जर बोलायचं झालं, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. जयाचेनी संगे जीव दशा कुणाला? वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माला जीवदशा प्राप्त होते. कशामुळे प्राप्त होते? कल्पनेने प्राप्त होते. ही कल्पना काय आहे? मन. ही कल्पना आहे. या कल्पनेने त्याला जीवदशा प्राप्त झाली. कशामुळे? मायायोगे जीवदशे आले. ज्ञानेश्वर महाराज हां, हे सगळे जीव कोण आहेत? हे माझेची कीर अवयव, परी मायायोगे जीवदशे आले. हां, कोण आहेत बाबा? भूतजात सर्व माझेची कीर अवयव, परी मायायोगे जीवदशे आले. मायायोगे जीवदशेला आले. मग माया काय आहे? अरे कल्पना. काही वेळेला कल्पित पदार्थाला गृहीत धरल्याशिवाय वास्तव पदार्थाची संगती लागत नाही. आपल्याकडच्या गणिती भाषेमध्ये आपण क्ष असं जे गृहीतक मांडत आलेलो आहोत, हे क्ष काय आहे? खरं आहे का कल्पित आहे? कल्पित आहे. पण त्या कल्पित क्षणी काय केलंय तर एका वस्तूची किंमत सिद्ध करून दिली आहे की नाही? हे त्या पद्धतीनं माया म्हणजे विवर्तवादानं लावलेली, अजातवादाने लावलेली ही संगती आहे. आता वास्तव चैतन्य आणि कल्पित अविद्या, कल्पित प्रकृती, कल्पित अविद्या, कल्पित माया, काही म्हणा, वास्तव चैतन्य आणि कल्पित माया या दोघांच्या कल्पित तादात्म्यानं, मी काय सांगतो ऐका, हे जरा बारीक ऐका. मी पुन्हा एकदा सांगतो, वास्तव चैतन्य, कल्पित माया या दोघांच्या कल्पित तादात्म्यानं जी निर्मिती होते त्याला वेदांत जगत असं म्हणतो. सिद्धांत बारीक बघा, याच्यामध्ये मला वाटतंय काही दोष येऊ नयेत. हां, विचार काय येतो ऐका. या जगाची प्रतीती कशात येते? जग निर्माण झालं का? नाही. जग निर्माण, जगताला उत्पत्ती आहे का? नाही. जग निर्माण झालं का? नाही. मग आम्हाला जग का दिसतं? का दिसतं? अरे वास्तव चैतन्याचं भान नसताना कल्पित अविद्या त्याला जोडून त्या दोघांचं कल्पित तादात्म्य आम्ही मानतो, म्हणून कल्पित पदार्थाला सत्य मानण्याची वेळ माणसावर येते. आता हे अवघडच झालं. स्वप्न बघताना आम्हाला ते खरं वाटतं की नाही? बघताना वाटतं ना. स्वप्न बघताना ते खरं वाटतं, म्हणूनच तर त्या स्वप्नाचा परिणाम होतो. काय आहे? स्वप्न भ्रम आहे.
आता हे पुन्हा मला सांगावं लागेल. स्वप्न हा भ्रम आहे. कशामुळे निर्माण झाला? कशामुळे? स्वप्न कालामध्ये आमची इंद्रिय आणि आमचं शरीर हे प्राणामध्ये लीन झालेलं आहे, परंतु स्वप्न दशेमध्ये आमचं मन जाग आहे आणि त्या मनावर झालेले संस्कार जागेत. त्यामुळे त्या संस्कारापासून ते मन आम्हाला त्या स्वप्न कालामध्ये काहीतरी कल्पित पदार्थ, कल्पित वस्तू दाखवत राहतो. म्हणून आत्तापर्यंत ज्या माणसाला आम्ही व्यवहारामध्ये कधीही भेटलेलो नाही असा माणूस कधीही आम्हाला स्वप्नात दिसत नाही. तुम्ही आठवून बघा आपल्याला पडलेली स्वप्न. ज्या माणसाला आपण कधीच भेटलो नाही तो माणूस स्वप्नात दिसलाय का सांगा? कधीच भेटलेलो नाही म्हणजे काय? कुठेतरी त्याचं चित्र तरी दिसावं लागतं, तो माणूस तरी भेटावा लागतो, टीव्हीवर तरी तो दिसावा लागतो, वर्तमानपत्रात तरी त्याचं चित्र आम्हाला दिसावं लागतं, त्याचा फोटो तरी कुणी दाखवावा लागतो, कुठेतरी आम्हाला मोबाईलमध्ये आमच्या त्याचं चित्र फोटो दिसावा लागतो. कुठेतरी जोपर्यंत त्या चित्राचा आमच्यावर संस्कार होत नाही तोपर्यंत तो आकार आमचं मन आम्हाला स्वप्नात दाखवत नाही. अननुभूत पदार्थाची जाणीव स्वप्नामध्ये होत नसते. जो पदार्थ अनुभूतीला आलेला आहे त्याच पदार्थाची जाणीव आम्हाला स्वप्नामध्ये होते. मला सांगा, त्या बंगालमध्ये एक संदेश नावाची मिठाई मिळते. तुम्ही जर तिकडे कोलकाता वगैरे भागामध्ये गेलात तर संदेश नावाची मिठाई मिळते. तुम्हाला स्वप्नात दिसली का हो कधी? का नाही दिसली? अरे कधी खाल्लीच नाही, स्वप्नात दिसेल कधी? म्हणजे आम्हाला काहीतरी ते, कधीतरी त्याची जाणीव, कधीतरी त्याचं दर्शन, कधीतरी त्याची प्रतीती, कधीतरी त्याचा वास्तव व्यावहारिक संबंध यावा लागतो तर स्वप्नामध्ये ते दिसतं. स्वप्न चालू असताना स्वप्नातला पदार्थ आम्हाला कल्पित वाटत नाही. ऐका, स्वप्नातला पदार्थ आम्हाला कल्पित वाटत नाही. जागृतीत आल्यानंतर आम्हाला तो कल्पित वाटतो. ज्ञानोबारायांनी काय म्हटलंय? निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे, रज्जू नेणता सापाबिहे विस्मोकवण. ज्ञानोबारायांची भाषा आहे. जोपर्यंत झोपलेला जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न साच होल आहे. स्वप्न सत्य म्हणूनच प्रतीतीला येतं. कारण वेदांताचा नियम असा आहे की भ्रमकालामध्ये भ्रामक वस्तू ही जर भ्रामक वाटली तर तो स्वप्नकाल नसतो. स्वप्नकालामध्ये भ्रामक वस्तू सत्यत्वानं प्रतीतीला येत असते, म्हणून त्याला स्वप्नकाल म्हणायचं. सत्यत्व हे या स्वप्न दशेचं व्यावर्तक ठरतं वेदांताच्या नियमानुसार. आणि त्या परिभाषेत बोलायचं झालं तर कल्पित पदार्थाचं सत्यत्व हेच स्वप्नाचं व्यावर्तकत्व आहे. कळलं का? म्हणून तर जगताला स्वप्न का म्हणायचंय? कारण ज्या जगतामध्ये आम्ही राहतो आहोत ते जगत अनुभवताना आम्हाला खरं वाटतं म्हणून की नाही? बरं, जगत खरं आहे का? तर वेदांत म्हणतो खरं नाही, कल्पित आहे. मग कल्पित असणाऱ्या जगताची सत्यत्वानं प्रतीती येत असेल तर व्यावहारिक सत्ता सुद्धा आम्हाला प्रातिभासिक सत्ताच मानली पाहिजे. कारण स्वप्न कालामध्ये कल्पित पदार्थाला सत्यत्वानं जाणून देणं हे जर असेल तर या कल्पित जगताला ज्या व्यवहारामध्ये आम्ही सत्यत्वानं अनुभवतो आहोत तो व्यवहार काल सुद्धा वेदांत म्हणतो कल्पना आणि स्वप्नच आहे. है ना? ज्ञानेश्वरी वाचा आपण. ज्ञानोबारायांनी 2-4 ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे हे जग काय आहे? स्वप्न आहे. कसं स्वप्न? 18व्या अध्यायामध्ये एकदा आलं, 13व्या अध्यायामध्ये एकदा आलं, 15व्या अध्यायामध्ये 2दा हा दृष्टांत आला. मला आता ते सगळे संदर्भ देऊन वेळ घ्यायचा नाहीये, पण हे सिद्धांत ज्ञानेश्वरीत आलेत, आपण बघू शकता. हां, बघू शकता. आता विश्व स्वप्नाचा हा धंदा ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन. अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी विश्व स्वप्नेसी माया नीद सांडोनी धनंजया, सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. 18वा अध्याय. अविद्येची या निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धा चेईला की 13वा अध्याय आहे ना. असे संदर्भ बघा आपण. याला अविद्येच्या झोपेमध्ये विश्वाचं स्वप्न पडलं हे ज्ञानोबाराय म्हणतात. मग या विश्वाला स्वप्न म्हणण्याचं कारण काय आहे? कारण काय आहे?
कल्पित पदार्थाला सत्य म्हणून जाणून देण्याचा जो काल आहे तो स्वप्न काल असेल, तर कल्पित जगताला सत्य रूपानं प्रतीतीला आणून देणारी व्यवहार दशा सुद्धा प्रातिभासिक अवस्था आहे असं दृष्टीसृष्टीवादाने मानलं. हे व्यावर्तकत्व या अर्थाने सत्यत्व या हेतूनेच आपल्याला सत्यत्वपणानं किंवा सत्यपणानं जाणीव करून देणं हा हेतू मानून आपल्याला स्वप्नकालाचं चिंतन करता येतं. वेदांताचा भाग झाला. मी आपल्याला काय सांगत होतो की आम्हाला स्वप्न पडतं, स्वप्नामधला पदार्थ आम्हाला सत्य वाटतो. बरं, स्वप्नातला पदार्थ काय असतो? हा पदार्थ सत्य वाटतो कशावरून? कारण त्या स्वाप्निक पदार्थाचा काही परिणाम आमच्यावर होतो. मी विनोदाने अनेक वेळेला हे सांगतो, मागेही मी आपल्याशी बोललो आहे, पण पुन्हा एकदा सांगायला मला काही संकोच नाही. पुन्हा एकदा सांगतो, स्वप्नामध्ये दिसणाऱ्या कल्पित पदार्थाच्या प्रतीतीचे दोन परिणाम आहेत. दोन परिणाम. काहीचा परिणाम आमच्या व्यवहारावर राहतो आणि काही वेळेला तो परिणाम व्यवहारावर राहत नाही. मी दोन्ही उदाहरणं आपल्याला सांगतो. काय आहे, ज्ञानाचा विचार करताना, वृत्ती प्रभाकरातला विचार आहे हा. ज्ञानाचा विचार करताना ज्ञानाचे दोन प्रकार, एक प्रमात्मक ज्ञान आणि दुसरं भ्रमात्मक ज्ञान. या भ्रमाचे दोन प्रकार, एक संशयरूप भ्रम आणि एक निश्चयरूप भ्रम. या निश्चयरूप भ्रमाचे दोन प्रकार, एकाला म्हणतात व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आणि दुसऱ्याला म्हणतात प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त. आता पुढे जात नाही, संशयाचे प्रकार किती, त्याच्यात अजून प्रकार किती, तो वेगळा विषय, आत्ता आपल्याला त्याची गरज नाही आहे. पण वृत्ती प्रभाकरामध्ये हा विषय आला, 6व्या ह्याच्यात आहे, प्रकाशामध्ये, बघून घ्या आपण. आता याचा विचार कसा करणार? हे व्यावहारिक दोन्ही निश्चयात्मक भ्रम आहे, भ्रम निश्चयात्मक आहे, हे मला वारंवार अधोरेखित करायचं आहे. तो भ्रम आहे याची जाणीव नाही आहे, तो निश्चय आहे याची जाणीव आहे, म्हणून त्याला निश्चयात्मक भ्रम म्हणायचं आहे. आता हा निश्चयात्मक भ्रम झाला, याचे दोन प्रकार, एक प्रातिभासिक, एक व्यावहारिक. मी दोन्हीची उदाहरणं आपल्याला सांगतो. एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये 5 लाख रुपये मिळाले. कुठे? स्वप्नामध्ये. आणि एकदम तो आनंदाने नाचायला लागला, नाचता नाचता पलंगावरून पडला, जागा झाला. आता प्रश्न असा आहे की स्वप्नामधले जे 5 लाख रुपये त्याला सत्यत्वानं प्रतीतीला येत होते, ते 5 लाख रुपये जाग झाल्यानंतर त्याच्या पलंगावर आहेत का? स्वाप्निक पदार्थाची सत्यता जर व्यवहारापर्यंत येत नसेल तर तो प्रातिभासिक चैतन्याचा विवर्त होतो, आणि स्वाप्निक पदार्थाच्या सत्यतेचा परिणाम आपल्या जागृतीपर्यंत टिकत असेल तर तो व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त होतो. कारण स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर देहाची व्यावहारिकता आम्हाला पहिल्यांदा प्रतीतीला येते. देह व्यावहारिक आहे ना, स्वप्न प्रातिभासिक असेल पण ते स्वप्न ज्या देहाच्या आधाराने पडलं तो देह व्यावहारिक आहे ना. मग आता तो व्यवहारावर त्याचा परिणाम आहे. याचं उदाहरण सांगतो. मनुष्य आहे, स्वप्न पडलं, स्वप्नात अरण्यात गेला शिकार करायला म्हणून. एखाद्या सशाची शिकार करावी असं त्याला वाटलं, आणि ससा शोधत जात असताना एकदम एक वाघ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. पुण्यात कधीही असं होऊ शकतं, म्हणजे स्वप्नात नाही, व्यवहारात. आता कधीही होऊ शकेल पुण्यामध्ये. हा एखादा बिबट्या आला समोर, वाघ आला समोर, त्याला पण हे स्वप्नात चाललंय. आता तो त्याला मिळवायचा होता ससा, तो चालला होता, एकदम वाघ समोर येऊन उभा राहिला. वाघ समोर येऊन उभा राहिल्यानंतर बिचारा घाबरला, कल्पना नव्हती, घाबरला, ते हातातली बंदूक निसटून गेली, घाबरला आणि घाबरून पळायला लागला. तर पळताना तो वाघ मागे लागला. पळणाऱ्याच्या मागे जास्त लागतात म्हणे असे श्वापत सगळे. तर पळायला लागला तो वाघ मागे लागला. आता त्याचं पळणं आणि वाघाचं पळणं बरोबरी कशी होईल? वाघाने एका विवक्षित ठिकाणी त्याला गाठलं, त्याला मागून मारलं, तो पडला, वाघाने त्याच्या छातीवर पाय ठेवला. आता त्याच्या नरड्याचा घोट घेणार, एवढ्यात याला असं वाटलं की संपलं.
आणि आता काही आपल्या हातात राहिलं नाही म्हणून आरडाओरडा करावा म्हणून त्यांनी मेलो 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 म्हणून आरडाओरडा केला. हा मेलो 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 म्हणून जो आरडाओरडा तो स्वयंपाकघरामध्ये बायको काम करत होती तिच्या कानावर पडला, बायकोच्या कानावर मेलो 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 मेलो. मग बायकोला एकदम वाटलं असं सौभाग्य का आपल्या वाट्याला, आपलं म्हणजे आपलं सौभाग्य असं का एकदम असं काय करता. सौभाग्याचा प्रश्न निर्माण झाला. मग तिला वाटलं अरे काय झालं काय झालं. ती एकदम आली, बघते तर पलंगावर झोपलेत आणि मेलो मेलो म्हणून ओरडतात. मग तिने त्यांना हलवून जागे केलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, उठा बाबा द्या आम्हाला दर्शन द्या, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, उठा उठा. उठून बसला. इकडे तिकडे बघितलं, आपलं घर आहे, आपल्या पलंगावर आपण आहोत, बाजूला बायको उभी आहे. आता काय वाघाची ताकद नाही घरात येण्याची, आपण सुरक्षित आहोत. आता काही अडचण नाही आपल्याला, वाघाची ताकदच नाही आता हे असताना काय. बर, मग सुरक्षित आहोत. आणि मग बायकोने त्याला विचारलं का हो आरडाओरडा का करता, काही स्वप्न पडलं का, काही झालं का. मग त्यांनी सांगितलं असं असं स्वप्न पडलं, वाघ आला, त्यांनी मला पाडलं, माझ्या छातीवर पाय देऊन उभा राहिला, आता तो मला मारणारच होता पण बरं झालं तू आलीस. आता या सगळ्यामध्ये दृष्टांत संपला. मुद्दा काय आहे की स्वप्नामध्ये झालेलं वाघाचं दर्शन, स्वप्नामध्ये दिसलेला वाघ हा स्वप्न चालू असताना खरा वाटला होता की नाही. अरे स्वप्नात मिळालेले 5 लाख रुपये सुद्धा आम्हाला स्वप्न चालू असताना खरेच वाटले होते. स्वप्नामध्ये दिसणारा वाघ हा सुद्धा स्वप्न चालू असताना खराच वाटला होता. पण जागृतीत आम्ही आलो त्यावेळेला त्या वाघाला सत्यता देता येईल का, देता येणार नाही. म्हणजे जागृतीत जर स्वप्नातला वाघ खोटा असेल तर जाग झाल्यानंतर हा जेव्हा आपल्या मानेवरून हात फिरवेल तेव्हा त्याला घाम फुटलेला होता का नाही. स्वप्नात वाघ दिसला, स्वप्नातला वाघ खरा का खोटा, खोटा. मग घाम का खरा, घाम का खरा. म्हणजे कल्पित पदार्थाचा परिणाम व्यवहारापर्यंत येत असेल तर हा व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त झाला. आणि कल्पित पदार्थाचा परिणाम जर व्यवहारापर्यंत म्हणजे अवस्थांतरात होत नसेल तर मग याला प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त म्हणा. समजण्याकरता थोडंसं सोपं केलं. आता मी हे का सांगितलं आपल्याला, हा निश्चयात्मक भ्रम झाला. आम्हाला स्वप्नातले पदार्थ, कल्पित पदार्थ सत्य म्हणूनच आम्हाला प्रतीतीला येतात. मुद्दा काय आहे, या कल्पित पदार्थाची जाणीव आम्हाला कशाच्या आधारावर होते हा प्रश्न आहे. कल्पित पदार्थाची जाणीव कशा, असं आहे. आता हे अजून अवघड करतो, थोडंसं लक्ष द्या. आता अजून थोडंसं अजून अवघडात जा. काय आहे, स्वप्न कालाचं अधिकरण काय, स्वप्न कालाची सत्ता काय, कशाच्या आधारावर आम्हाला स्वप्न पडलं. जागृतीला काही सत्ता आहे, प्रतिभा म्हणजे सुषुप्तीला काही सत्ता आहे, तसं स्वप्नाचं अधिकरण काय, स्वप्नाचं अधिकरण. वेदांतात या दृष्टीने 2 विचार आहेत. म्हणजे मी नुसतं सांगून जातो, माझा आत्ता तो महत्त्वाचा विषय नाही आहे, आत्ता तो महत्त्वाचा विषय नाही, परंतु मला पुढे सांगायचं आहे त्याच्याकरता हा विचार फक्त मनामध्ये असू द्या. वेदांतामध्ये स्वप्नाच्या अधिष्ठानाच्या संबंधानं 2 मतप्रवाह आहेत आणि हे दोन्ही वेदांताला मान्य आहेत. एक मतप्रवाह असा आहे की स्वप्नाचं अधिष्ठान काय आहे, स्वप्नाचं अधिष्ठान आहे मूला ज्ञानावच्छिन्न ब्रह्मचैतन्य, हे स्वप्नाचं अधिकरण माना. आणि दुसरा विचार आहे अंतःकरणावच्छिन्न जीवचैतन्य, हे स्वप्नाचं अधिकरण माना. मूला ज्ञानावच्छिन्न ब्रह्मचैतन्य हेही स्वप्नाचं अधिकरण वेदांत मान्य करतो आणि अंतःकरणावच्छिन्न जीवचैतन्य हेही स्वप्नाचं अधिकरण म्हणूनच वेदांत मान्य करतो. ब्रह्मचैतन्यावर आक्षेप काय आहेत म्हणून जीवचैतन्य माना, जीवचैतन्यावर काय आक्षेप आहेत म्हणून ब्रह्मचैतन्य माना. या दोघांमधल्या परस्पर वादाचा विचार आता आपल्याला करायचा नाहीये. पण मला सांगायचं हे आहे की स्वप्न जरी कल्पित असलं तरी कोणत्याही कल्पित पदार्थाची कल्पना सुद्धा कुठल्या तरी सत्यत्वाच्या अधिकरणावर करावी लागत असते. कुठलीही कल्पना ही सत्यत्वाच्या अधिकरणाशिवाय होणारच नाही. आता हे पटतंय का नाही मला माहिती नाही. झोपणारा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वप्नाची सत्यता, एवढं तरी पटतंय का नाही. बाकीचं जाऊ द्या, मला बाकीचं सोडून द्या.
काय झालंय, आपला मुद्दा काय चाललाय, वास्तव चैतन्य आणि कल्पित प्रकृती या दोघांच्या कल्पित संबंधाची प्रतीती म्हणजे जग आहे. इथून आपण निघालो होतो बाहेर. मूळ सोडू नका हो, खुंटा सोडायचा नाही, खुंटा सोडायचा नाही, हा आपला मुद्दा चालू होता. जगत प्रतीती म्हणजे काय आहे, जगत प्रतीती म्हणजे वास्तव चैतन्य आणि कल्पित प्रकृती या दोघांच्या कल्पित संबंधाची प्रतीती म्हणजे जग आहे. हा झाला विचार. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्म स्थिती भंगम यत् सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात तद ब्रह्म. पहिलं वाक्य आहे ब्रह्मसूत्र भाष्यातलं, जन्माद्यस्य यतः. आचार्य बोलतात तद ब्रह्म, हे मला सांगायचं. त्या ब्रह्माच्या अधिकरणावरच आपल्याला माया निर्मित उपादानाचीही कल्पना करावी लागते. त्या ब्रह्माच्या अधिकरणावरच आम्हाला प्रकृतीच्या कर्तृत्वाचीही कल्पना करावी लागते. आणि त्याच ब्रह्माच्या अधिकरणावर आम्हाला प्रकृती आणि चैतन्य यांच्या कल्पित संबंधातल्या प्रतीतीचीही कल्पना करावी लागते, ज्याला आम्ही जगत म्हणत आलो. म्हणजे कोणतीही कल्पना ही सत्यत्वाच्या अधिकरणाशिवाय आम्हाला करता येत नाही. कल्पना करण्याकरता काहीतरी सत्य लागत असतं. आता असं आहे, अधिष्ठानावर अध्यास ज्या वेळेला जाणवतो तेव्हा त्याच्या मागच्या कारणांचा विचार करत असताना 11 कारणांचा विचार वेदांतामध्ये आला. कारणं किती? 11. आता ती कशी मानायची, ती सगळी कारणं आता आपल्याला सांगून होणार आहेत का नाही मला माहिती नाही, परंतु त्याचा थोडा तरी विचार मला आपल्यासमोर ठेवला पाहिजे, तेवढा ठेवतो. विचार करा, काय कारण आहेत? आम्हाला दोरीवर सर्प भासतो, काय कारण आहे तो? एक नाही 11 कारणांचा विचार आहे. 11. बघा, म्हणजे आम्हाला वाटतं की काय नाही हो, भ्रम झाला, पण हा भ्रम होण्याकरता आम्हाला अनेक गोष्टी मानाव्या लागतात, अनेक गोष्टींची कल्पना करावी लागते आणि अनेक गोष्टी आम्हाला सत्य म्हणून स्वीकाराव्या लागतात. सांगतो, धावता विचार सांगतो. कोणताही भ्रम होण्याकरता 2 गोष्टी लागतात. एक अधिष्ठान पदार्थ लागतो आणि दुसरा अध्यस्त पदार्थाचा संस्कार लागत असतो. बरोबर? दोरीवर सर्पभ्रम होण्याकरता दोरी लागते आणि आमच्या चित्तावर कधी ना कधीतरी सर्पाचा संस्कार व्हावा लागतो, तर दोरीवर सर्प दिसणं शक्य आहे. ज्या माणसाने कधीही सर्प बघितला नाही त्याला दोरीवर सर्प भासणारच नाही. कल्पनेकरता अध्यस्त पदार्थाच्या संस्काराची नितांत आवश्यकता आहे. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार, चौथ्या तरंगामध्ये हा विचार आहे आपल्याला. याच्यातला अधिष्ठान पदार्थ हा सांश लागत असतो, सावयव लागत असतो, त्याच्याशिवाय भ्रम निर्माण होणार नाही. जाऊ द्या, अधिष्ठान बरं, जो अधिष्ठान पदार्थ असतो ना तो जड असावा लागतो, तो परप्रकाश्य असावा लागतो, नियम आहे. अधिष्ठान आणि अध्यस्त या दोघांमध्ये काहीतरी समानता असावी लागते, समानता असावी लागते. आम्हाला दोरीवर सर्पाचा भ्रम होईल, आम्हाला सर्पावर दोरीचा भ्रम होईल, आम्हाला दोरीवर एखाद्या हाराचा भ्रम होईल, आम्हाला आणखीन कशाचा भ्रम होईल, पण आम्हाला दोरीवर डोंगराचा भ्रम झालाय का? आम्हाला दोरीवर मुंगीचा भ्रम झालाय का? सर्पाचा होईल, मुंगीचा भ्रम कधी झालाय का? नाही. का नाही? कारण दोरी आणि मुंगी या दोघांमध्ये कोणतंही सादृश्य नाही, कोणतंही सादृश्य नाही. हे सादृश्य अध्यस्त आणि अधिष्ठान या दोन्ही पदार्थामध्ये असावं लागतं. आणि जर ते सादृश्य नसेल तर ते होणार नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी, ऐका, अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्याचा आरोप करायचा आहे त्याचा संस्कार भ्रांत पुरुषाच्या ठिकाणी पूर्वीपासून असला पाहिजे, आत्ता झालेला नाही, पूर्वीपासून असला पाहिजे, तर तो पदार्थ आम्हाला त्या ठिकाणी दिसेल. कारण स्मृतिरूप परत्र पूर्वदृष्टावभासा, पूर्वदृष्टावभासा हा संस्कारच आहे ना. आचार्यांनी अध्यासाचं लक्षण करत असताना स्मृतिरूप परत्र पूर्वदृष्टावभासा असं लक्षण अध्यास भाष्यात केलं. ते पूर्वदृष्ट काय आहे? पूर्वदृष्ट म्हणजे त्याचा संस्कार झालेला आहे, आम्ही पूर्वी ते पाहिलेलं आहे. बरं, काय आहे? त्या भ्रांत पुरुषाच्या ठिकाणी जो भ्रम होणार आहे
त्याच्यातला तो अधिष्ठान पदार्थ, त्या अधिष्ठान पदार्थाच्या ठिकाणी पुरोवर्तित्व लागत असतं. पुरोवर्तित्व म्हणजे काय आहे की तो पदार्थ, ते अधिष्ठान पदार्थ आमच्या समोर पाहिजे. म्हणजे मी बसलो सभागृहात आणि घरच्या दोरीवर मला इथं बसून सर्पभ्रम झाला, असं होईल का? ज्याच्यावर भ्रम व्हायचा तो मला समोर पाहिजे पदार्थ. मागे कुठेतरी असणाऱ्या पदार्थावर मला कशाचा तरी भ्रम होणार नाही. जे मला परोक्षत्व आहे, ज्याच्याबद्दल माझ्या ठिकाणी परोक्षत्व आहे, त्याच्या संबंधानं भ्रम नाही. ज्याच्यावर भ्रम होणं अपेक्षित आहे ते मला समोर असलं पाहिजे, त्याला पुरोवर्तित्व माण. आणि त्या दोन्ही अधिष्ठान आणि अध्यस्त या दोन्ही पदार्थाच्या ठिकाणी एकेंद्रिय ग्राहित्व लागत असतं. एकेंद्रिय ग्राहित्व म्हणजे काय की हे दोन्ही पदार्थ एका इंद्रियाचे विषय झाले पाहिजेत. कानानं ऐकू येणाऱ्या स्वराचा डोळ्यानं दिसणाऱ्या पदार्थावर भ्रम होऊ शकत नाही. सर्प हा सुद्धा डोळ्याचाच विषय आणि रज्जू हा सुद्धा डोळ्याचाच विषय असला पाहिजे, याला एकेंद्रिय ग्राहित्व म्हणतात. दोन्ही एकाच इंद्रियाचे विषय असले पाहिजेत तर भ्रम होण्याची शक्यता आहे. मी कानानं काहीतरी ऐकतो आणि त्या स्वराचा मला दोरीवर भ्रम होतो आणि वेडीवाकडी दोरी पडलेली असताना मी म्हणतो काय सा लागलाय, असं होणार नाही ना. असं होणार नाही. म्हणजे ज्याचा भ्रम व्हायचा तो अध्यस्त पदार्थ आणि ज्याच्यावर भ्रम होणार आहे तो अधिष्ठान पदार्थ, हे दोन्ही एका इंद्रियाचे विषय असावे लागतात तर भ्रम होण्याची शक्यता. अहो हे पुष्कळ आहे प्रकरण. आपलं का निघालं आता हे जाऊ द्या, किती सांगितलं तरी कमीच आहे. अधिष्ठान पदार्थाचं सामान्य रूपानं ज्ञान असलं तरी विशेष रूपानं अज्ञान असावं लागतं भ्रम होण्याकरता. ही दोरी आहे हे जर मला कळलं तर दोरीवर सर्पभ्रम होणार नाही. हे काहीतरी आहे असं वाटावं लागतं. हे काहीतरी पडलेलं आहे आणि मग सर्पाचं स्मरण होईल तर हा सर्प आहे असं वाटेल. म्हणजे इदम रूपानं काहीतरी सामान्यत्वानं कळावं लागतं आणि रज्जू रूपानं त्याचं विशेष अज्ञान असावं लागतं. इदम रूपानं असणारं सामान्य ज्ञान आणि रज्जू रूपानं असणारं विशेष ज्ञान, याच्यात विशेष ज्ञानाचा अभाव किंवा विशेष ज्ञान नसणं आणि इदम रूपानं काहीतरी जाणवणं हे असेल तर आपल्याला भ्रम होतो, नाहीतर भ्रम होणार नाही. आता हे अधिष्ठान विषय हा स्वभिन्न लागत असतो तर भ्रम होतो. अधिष्ठान विषय माझ्या हातावर, माझा हातही लांब आहे आणि सापही लांब असतो म्हणून माझ्या हातावर मला कधी सर्पाचा भ्रम झालाय का? नाही झाला. माझ्या एखाद्या वेळेला सर्पावर माझ्या हाताचा भ्रम झालाय का? सर्प आहे आणि मला वाटलं माझ्या हातासारखा जाडजूड आहे म्हणून मी सर्प उचलला, असं झालंय का कधी? असं होणार नाही. हातही लांब आहे, सापही लांब आहे, पण हातावर सर्पाचा किंवा सर्पावर हाताचा भ्रम होणार नाही, कारण भ्रम होण्याकरता वस्तू स्वभिन्न असावी लागते. हात माझ्याशी अभिन्न आहे त्यामुळे तो भ्रम होणार नाही. आणि शेवटचं सांगू आपल्याला, हे सगळं झाल्यानंतर भ्रम होतो असं काही नाही. असं काही नाही. मग हे सगळं जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं जे अज्ञान ते लागत असतं, त्याच्याशिवाय भ्रम होत नाही. सगळ्याच्या मुळाशी ते, या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं अज्ञान असावं लागतं तर माणसाला भ्रम होतो. म्हणून या सगळ्याचा बारीक विचार करताना ज्या जगताच्या प्रतीतीच्या संबंधानं आम्ही चर्चा करतो आहोत, हे जगत काय आहे तर परमात्मा आणि माया या दोघांचा कल्पित संबंध आहे. याच्यातला परमात्मा वास्तव आहे, माया कल्पित आहे. वास्तव आणि कल्पिताचा कल्पित संबंध आम्हाला जगताची प्रतीती करून देतो. तो कल्पित संबंध म्हणजे जगत प्रतीती आहे. आता याच्यात एक कल्पित आहे, एक वास्तव आहे, एक सत्य आहे. दोन्हीला आम्हाला असत म्हणता येत नाही, दोन्हीला आम्हाला सत म्हणता येत नाही. दोन्हीला असत म्हटलं शून्यवाद गळ्यात पडणार आहे, दोन्हीला सत म्हणणं संभवणार नाही, द्वैतापत्ती गळ्यात पडणार आहे. मग दोन्हीला असत म्हणणंही बरोबर नाही, दोघांनाही सत म्हणणंही बरोबर नाही. पण जगत आणि प्रकृती यांच्या ब्रह्म आणि विश्वनिर्मिती करणारं कारण ब्रह्म आणि प्रकृती या दोघांचा विचार केला तर दोघांनाही असतही म्हणता येतं आणि दोघांना सतही म्हणता येतं. दोघांना सत म्हणायचं कारण काय, प्रकृतीला सत म्हणायचं कारण काय? कारण प्रकृतीचा परिणाम आहे जगत म्हणजे. त्यामुळे जगत या परिणामावरून आम्हाला त्याच्या कारणाची सत्यता मानावी लागते अनुमानानं, तरी चालेल.
मग परमात्मा सत्य आहे, त्याला असत म्हणायचं कारण काय आहे? कारण परमात्म्याला जी कारणरूपता आली, ती कारणरूपता परमात्म्याच्या ठिकाणी स्थायी नाहीये ना, ती प्रकृतीला कल्पित केल्यामुळे त्याला कारणरूपता आली ना. मग ती कारणरूपता स्वीकारणारा जो कारण, उपादान कारण म्हणून जो ईश्वर आहे, तो ईश्वर खरा मानायचा का खोटा मानायचा? काय आहे, केवळ चैतन्य, कुणाचं कारणही नाही कशाचं कार्यही नाही. कारणरूप ईश्वर, कारणरूप परमात्मा कोण आहे? ज्याने प्रकृतीचा आधार घेतला तो. प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय परमात्म्याला उपादानत्व येत नाही. उपादानत्व येणं हे त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण होईल का? कारण ज्या वेळेला परमात्म्याला विश्वनिर्मिती करण्याची इच्छा नाही, त्यावेळेला तो परमात्मा त्या विश्वाचा उपादान कारण होईल का? होणार नाही ना, होणार नाही. काय आहे, मी प्रवचन केलं, करणारा मी करता, मी करताय, माझ्या ठिकाणी करते पण कधी आहे? मी काय असतं, आता पुन्हा वेदांतात चला, करतेपणा करता 3 गोष्टी लागत असतात. मी आता फार विस्तार न करता संकोचानं सांगतो. एखाद्यावर कर्तृत्वाचा आरोप करायचा असेल तर 3 गोष्टी लागतात. करता कोण होतो? त्याला उपादानाचं ज्ञान पाहिजे, त्याला कर्माची इच्छा पाहिजे आणि त्याच्याकडून काही चेष्टा, कर्म घडलं पाहिजे, तर तो करता होतो. ऐका, कुंभार दादा मडक्याचा करता आहे. मडकं निर्माण करणारा कुंभार दादा आहे. कुंभार दादा करता का? कारण त्या मडक्याचं उपादान कारण जी मृत्तिका, त्या मातीचं त्याला ज्ञान असावं लागतं. कोणत्या पातीपासून मडकं घडतं हे त्याला कळलं पाहिजे. नाहीतर बाजारात किंवा बाहेर गेला, जाता जाता वाळवंट लागलं म्हणून पोतभर वाळू घरी आणली आणि त्याच्यापासून मडकं बनवायला लागला, तर तो कधीही करता होणार नाही. कारण मडक्यापासून, त्या वाळूपासून मडकं बनणार नाही. मडक्याकरता आवश्यक असणारी कोणती माती आहे, कोणती माती आहे, त्या मातीची प्रत काय असावी लागते, ती माती कशी असावी लागते हे कळलं पाहिजे. ती कुठे मिळते हे कळलं पाहिजे. ज्याच्या शेतात ती माती आहे ती त्याच्यापासून रात्री कशी आणली पाहिजे याचं कौशल्य पाहिजे, तर मग त्याला कर्तृत्वाचा आरोप त्याच्यावर करता येईल. म्हणजे उपादानाचं साक्षात ज्ञान पाहिजे. बरं, एखाद्याला उपादानाचं ज्ञान आहे, कोणत्या मातीपासून मडकं बनतं हे त्याला माहिती आहे, पण समजा त्याने विचार केला, अरे माती आहे आपल्याकडे, पण आत्ता मडकं बनवण्याची गरज नाही आहे, कारण आता थंडी पडलेली आहे, कुणाला थंड पाणी पिण्याची इच्छा नाही आहे, कोणी मडकी विकत घेणारं नाही आहे, मग कशाकरता मडकी बनवून विनाकारण घरातली जागा अडवून ठेवायची? आत्ता काही मडकी बनवायचं कारण नाही, इच्छा नाही आहे त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आरोप करता येणार. आणि एखाद्या वेळेला त्याला मातीचंही ज्ञान आहे, मडकं बनवण्याची इच्छाही आहे, उन्हाळा आलाय, आता मडकी लागतात म्हणून मडकी बनवून ठेवली पाहिजेत याची इच्छाही आहे, परंतु त्याने काही चेष्टा केली नाही. काय झालं? अरे तो आजारी पडला, त्याला ताकदच राहिली नाही, अशक्तपणा आला. मग तो म्हणतो, नाही हो, आहे सगळं बरोबर आहे, पण फार अशक्त झालो, मला चाक फिरवायची सुद्धा आता ताकद नाही आहे, त्यामुळे मी मडकं बनवणार नाही. म्हणजे काय झालं? त्याच्या ठिकाणी काही चेष्टा, कर्म घडलं नाही. कर्म घडावं लागतं, कर्म करण्याची इच्छा असावी लागते, आणि ती इच्छा ज्या कारणाने पूर्ण होते त्या कार्याच्या उपादानाचं ज्ञान असावं लागतं, तर त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आरोप होतो वेदांताच्या नियमानुसार. याच्यामध्ये पुरुषावर म्हणजे परब्रह्मावर ज्या वेळेला आपण परमात्म्याच्या उपादानाचा आरोप करतो, त्यावेळेला ते उपादानत्व हे त्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध नाही आहे ना, त्याला मायेचा आधार घ्यावा लागला म्हणून तो उपादान झाला. जर परमात्म्याला जगत निर्मिती करण्याची इच्छा नाही आहे, तर तो या जगताचं उपादान होईल का? होणार नाही. म्हणजे जगताचं उपादान होण्याकरता इच्छा व्हावी लागते, जगताचं उपादान होण्याकरता त्याला मायेचा आधार घ्यावा लागतो, आणि मायेचा आधार घेतला आणि त्याला शबलत्व आलं की त्याचं केवळ चैतन्यत्व तिरोहित झालं. आणि केवळ चैतन्य जर तिरोहित झालं तर कशानं झालं? ते ईश्वरत्वानं झालं, त्याला ईश्वर म्हणा. म्हणजे काय झालं या सगळ्यामध्ये की त्या ईश्वराला आम्ही सत म्हणू का? त्या उपादानाला आम्ही सत म्हणू का? प्रकृतीच्या सापेक्षत्वानं सत म्हणणं हे परमात्म्याचं लक्षण नाही आहे. सत्य तू विठ्ठला हे कोणत्या आधारानं सत्य? प्रकृतीच्या सापेक्षत्वानं सत्य का? नाही, निरपेक्षत्वानं सत्यता आली पाहिजे. आणि ती सत्यता येत नसेल तर त्या दोघांनाही असत म्हणणं संभवतं. आपण परवा बोलून आलो, जाऊ द्या. या दोघांना सत म्हणणं
याच्यात द्वैतापत्ती येत नाही आणि या दोघांनाही असत म्हणणं याच्यात शून्यवादाचा प्रसंग ओढवत नाही. हे दोन्ही आम्हाला, कारण का, या दोघांचीही निर्मिती ज्या केवळ ब्रह्माच्या अधिकरणावर झालेली आहे त्याचं सत्यत्व हे अबाधित आहे. त्यामुळे त्याला ईश्वर म्हणा न म्हणा, कारण म्हणा न म्हणा, काही परिणाम होत नाही. आता हे जगत बनलं प्रकृती आणि पुरुषापासून, ब्रह्म आणि मायेपासून. विवर्ताच्या दृष्टीने विचार काय करायचा आहे, विवर्तोपादान कारण जर तुम्ही परब्रह्माला मानत असाल तर प्रकृतीला आम्हाला परिणामी उपादान मानावं लागेल. प्रकृती परिणामी काय आहे त्याच्यामध्ये उपादानातही प्रकार आहेत. आता ते सगळं सांगत बसत नाही. काय होतं, जगत हे परब्रह्माचा परिणाम कधीच होऊ शकत नाही आणि हे जगत मायेचा विवर्त कधीच होऊ शकत नाही. हे जगत परब्रह्माचा विवर्तच होईल आणि मायेचा परिणामच होईल. परब्रह्माचा परिणाम का होणार नाही, कारण परब्रह्माला परिणामी म्हटलं तर आपल्याला परिच्छिन्न मानावं लागेल. बरं, केवळ ब्रह्म कशाचाच परिणाम नाही आहे आणि केवळ ब्रह्माचा काही परिणाम नाही आहे, त्याचा काहीच परिणाम नाही आहे. आम्हाला त्याला परिणामी म्हणताच येत नाही, आम्हाला त्याच्यावर होणारा परिणाम मानताच येत नाही. का बाबा, मग तो मायेचा परिणाम म्हणा, मायेचा परिणाम म्हणा, चैतन्याचा विवर्त म्हणा. पण गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, आता अजून थोडं अवघड बोलायचं झालं तर, माया ही चैतन्यावर विवर्त आहे. कळलं ना? पुढं चला. माया हा चैतन्य माया चैतन्यावर विवर्त आहे आणि मायेचा परिणाम म्हणजे सृष्टी आहे. म्हणजे चैतन्यावर विवर्त असणाऱ्या मायेचा परिणाम म्हणजे जगत होतं. जगत चैतन्याचा परिणाम नाही आहे, चैतन्याचा विवर्त आहे. चैतन्याचा प्रत्यक्ष विवर्त आहे का, तर चैतन्यावर मायेचा विवर्त आहे आणि मायेचा परिणाम म्हणजे सृष्टी आहे असं मानावं लागतं. आता जगत कशापासून, परब्रह्म आणि माया, उपादान कारण ब्रह्म, माया, या दोघांपासून. या दोघाचं अधिष्ठान केवळ चैतन्य आहे. उपादानाचं अधिष्ठानही केवळ चैतन्य आहे, मायेचा प्रकृतीचा अधिष्ठानही केवळ चैतन्य आहे, दोन्हीच आहे. आता याच्यातली माया जर निवृत्त झाली, या दोन्हीतली माया निवृत्त झाली तर परमात्म्याची सोपाधिकता निवृत्त होईल, कारण त्याने माया नावाची उपाधी घेतली. साभास माया ही ईश्वराची उपाधी आहे, साभास अंतःकरण जीवाची उपाधी आहे. बरोबर आहे? साभास अंतःकरण जीवाची उपाधी, साभास माया ईश्वराची उपाधी. आणि मग या दोघांपासून बनलेलं जे जड जगत आहे त्या जडाची उपाधी काय? जडाला उपाधी लागेलच की नाही? जडाला उपाधी लागेल. साभास माया ईश्वराची उपाधी, साभास अंतःकरण जीवाची उपाधी, आणि मग जडाची उपाधी काय? अवघड आहे. निराभास नामरूप ही जडाची उपाधी असते. निराभास नामरूप ही जडाची उपाधी असते, साभास नाही. निराभास नामरूप ही जडाची उपाधी असू द्या, त्याची आत्ता आपल्याला सिद्धी करायचं कारण नाही. मायेची निवृत्ती झाली की सोपाधिकता ईश्वराची निवृत्त झाली. ईश्वराची सोपाधिकता गेली की केवळ चैतन्य शिल्लक राहील. म्हणजे मायेच्या निरासामध्ये ईश्वर, सोपाधिक ब्रह्म आणि माया या दोघांच्याही निवृत्तीमध्ये जे शिल्लक राहतं ना ते सगळ्याचं अधिकरण आहे आणि आम्हाला ज्ञान करून घ्यायचं आहे त्याचं. हे सगळं कशा करता सांगतोय लक्षात घ्या. हां, म्हणून ज्ञानोबारायांनी काय म्हटलं, काय आहे पुढेही बोलतो मी आपल्याला. ज्ञानोबारायांनी या संबंधामध्ये विधान काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात तौ वंदे जगताम आद्यौ, हे दोन्ही जगताची आद्य असणारी म्हणजे जगताचं कारण असणारी त्या दोघांनाही आम्ही वंदन करतो. कशा करता वंदन करतो? तयोस्तत्वाभिपत्तये, त्या दोन्ही तत्वाचं आम्हाला ज्ञान व्हावं म्हणून. कशाचं ज्ञान व्हावं? दोन्ही तत्वाचं. सगळीकडे द्विवचन वापरले श्लोकामध्ये. हे दोन्हीचंही आम्हाला ज्ञान व्हावं म्हणून. दोन्हीचं ज्ञान कशाला पाहिजे आम्हाला? मायेचं ज्ञान कशाला पाहिजे? तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान करून घ्या. तुमची इतिकर्तव्यता ही मायेच्या ज्ञानात आहे का ब्रह्मज्ञानात आहे? ब्रह्मज्ञानात आहे. मग दोन्हीचं ज्ञान पाहिजे कशाला? तयोस्तत्वाभिपत्तये, हे कशा करता? त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे हा जो नमस्कार तौ वंदे जगताम आद्यौ, हे जे वंदन केलंय ना ते वंदन कशा करता केलंय याचा विचार करा. दोघांनाही केलेलं वंदन म्हणजे आम्हाला कल्पित मायेलाही वंदन करायचं आहे
आणि आम्हाला वास्तव असणाऱ्या त्या परब्रह्मालाही वंदन करायचं आहे, ईश्वराला किंवा ब्रह्माला आम्हाला वंदन करायचं आहे. कशा करता करायचं आहे, कशा करता, त्याचं थोडंसं उत्तर देतो. काय आहे, अधिष्ठानाचं ज्ञान आणि अध्यस्थाचं ज्ञान हे दोन्ही आम्हाला अधिष्ठानातच पोचवत असतं. अध्यस्थाचं ज्ञानही आम्हाला अधिष्ठानाचीच जाणीव करून देतं, पण ते ज्ञान यथार्थ असावं. उदाहरण सांगतो मी आपल्याला. काय होतं, ज्ञानानं अधिष्ठान सिद्ध होत असतं आणि ज्ञानानं अध्यस्थ निवृत्त होत असतं. अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला ज्या पंचमिथ्यात्वाचा विचार मधुसूदन सरस्वतींनी केला आहे, त्याच्यामधल्या ते 5 मिथ्यात्वाचं त्यांनी काही लक्षणं सांगितली. त्याच्यातलं शेवटचं लक्षण पहा, ज्ञान निवर्त्यत्वम वा मिथ्यात्वम, हे मिथ्यात्वाचं एक लक्षण आलं. जे जे ज्ञानानं निवृत्त होतं त्याला त्याला मिथ्या म्हणा, हे लक्षण आहे. ज्ञानानं निवृत्त होणारं जे जे आहे, ज्ञानानं निवृत्त होणारं काय आहे, ज्ञानानं निवृत्त होणार ब्रह्मभिन्न सगळे पदार्थ ज्ञानानं निवृत्त होतात, म्हणून ब्रह्म सोडून ब्रह्मभिन्न सर्व पदार्थांना मिथ्या म्हणायचं अद्वैत सिद्धीच्या दृष्टीने. हा विचार करा. अधिष्ठानाचं ज्ञान आणि अध्यस्थाचं ज्ञान आम्हाला अधिष्ठानाचीच जाणीव करून देत असते. आम्हाला दोरीवर ज्या वेळेला सर्पभ्रम होतो त्यावेळेला हा सर्प नाही हे कळणं म्हणजेच दोरी आहे हे कळणं आहे, आणि हाही दोरी आहे हे कळणं याचाच अर्थ हा सर्प नाही हे कळणं आहे. दोरी कळली तरी दोरीचंच महत्त्व आहे, आणि सर्प नाही हे कळलं तरी दोरीचंच महत्त्व आहे. आम्हाला यायचंय कुठे, अधिष्ठानातच यायचंय. दोन्हीलाही आम्ही वंदन करतो, पण एकाला वंदन करतो प्राप्ती करता, एकाला वंदन करतो निवृत्ती करता. आम्ही मायेला का वंदन करतो, तू मध्ये येऊ नको, कृपा कर. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, असं आहे, असं आहे. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला गोकुळामध्ये. पहिल्यांदा अवताराला आले मथुरेमध्ये. मथुरेमध्ये अवताराला आले आणि आल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना असं सांगितलं की मला नंदाच्या घराला घेऊन चला. मग वसुदेवाने त्यांना टोपलीमध्ये ठेवलं, उचललं, बाहेर पडले. तो मंद मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो, अमुक तमुक 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 हे झालं सगळं. ते आले, यमुनेपर्यंत आले. मग यमुना दुथडी भरून वाहत होती. मग ती वाढायला लागली. मग भगवंताने आपला पाय बाहेर काढला, त्या पायाचा स्पर्श झाला, ती यमुना दुभंगली. मग भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले. तिथे यशोदेच्या पोटी माया जन्माला आली होती, पण कुणाला कळलं नव्हतं, कुणालाच कळलं नाही. सगळ्यांना असं वाटलं की यशोदेला मुलगा झाला, पण झाली होती मुलगी, पण ते कुणाला कळलं नाही. कारण जी झाली होती ती माया आहे, आणि माया कुणालाही काही कळू न देणं हेच तिचं लक्षण असल्यामुळे ती आली हे कुणाला कळलंच नाही. मग भगवंताला घेऊन ते तिथं गेले. तिथं त्या भगवंताला ठेवलं. तिथली माया उचलली, उचलून परत फिरली. आता भगवंताला तिथं ठेवलं, माया घेतली, निघाले परत. तिचा रस्ता तोच आहे ना, ज्या रस्त्यानं वसुदेव भगवंताला घेऊन गेले त्याच रस्त्याने परत येणार ना, परत मथुरेमध्ये येण्याकरता. त्याच रस्त्याने येताना पुन्हा यमुना आडवी आहे, यमुना पुन्हा आडवी आहे. तर पुन्हा आडवी आहे, आता काय करायचं. जाताना भगवान होते, त्यामुळे यमुनेला रस्ता देणं भाग होतं, कारण भगवंतापुढे कुणाचं सामर्थ्य चालणार नाही. त्यामुळे त्या यमुनेने विचार केला, त्याच्याही मागे कारण दिले हरिसूरींनी. त्या यमुनेने असा विचार केला की मागच्या अवतारामध्ये, रामावतारामध्ये, आपल्या नवऱ्याने याला रस्ता दिला नाही, म्हणून याने सेतुबंधन करून आपल्या नवऱ्याला बांधून टाकलंय. समुद्राने रस्ता दिला नाही, मग रामचंद्र प्रभूंनी सेतुबंधन केलं, आणि बंधन कुणाला झालं, समुद्रावर झालं. त्यामुळे समुद्र बंधनात पडला. आपल्या नवऱ्याने जर याला रस्ता दिला नाही, म्हणून याने जर आपल्या नवऱ्याला बांधून टाकलंय म्हणजे समुद्राला, तर आता आपण रस्ता न देऊ तर हा आपल्यालाही बांधून टाकेल. म्हणून यमुना म्हणाली, जा बाबा जा, तुझ्या बंधनात पडण्यापेक्षा, तुझ्याकडून बांधून घेण्यापेक्षा तुला रस्ता दिलेला बरा, जा. जाताना भगवान होते, येताना माया आहे. यमुनेने रस्ता अडवलाच. पण यमुनेने बघितलं, वसुदेव जेव्हा मायेला घेऊन येतोय तेव्हा यमुना म्हणाली, हिचा रस्ता न अडवलेला बरा. पाय सुद्धा लावावा, निदान भगवंताला आपला पाय तरी बाहेर काढावा लागला. मायेला बघितलं आणि यमुना म्हणाली, तू आधी जा, तू थांबूच नकोस इथे. मग हरिसूरींनी त्याच्यावर काही
आपल्यासमोर काही कल्पना विकल्प मांडलेत. मग ते यमुनेने मायेला पहिल्यांदा अडवलं आणि मग मायेला म्हणलं की मी तुला रस्ता देते, पण मी एक करार लिहून आणलाय, त्या करारावर तू सही कर. माया म्हणाली काय लिहून आणलंय? यमुनेने सांगितलं काही फार मोठा करार नाही, एक कलमी करार आहे, एकच कलम आहे करारामध्ये, पण तू सही कर. माया म्हणाली सही करते, पण करार काय मला वाचून दाखव ना. मग या यमुनेने करार वाचून दाखवला मायेला आणि तिने त्या करारामध्ये असं लिहिलं होतं की तू माया आहेस. आत्ता भगवान जिथे आले तिथं तुला राहता येणार नाही, कारण भगवान आले की मायेचा निराश होईल. त्याच्यामुळे तुला इथून बाहेर पडायचंय. तर तुला बाहेर पडायचंय तर मी आडवी आहे. मग एक करार करायचा काय, मी आत्ता तुझा रस्ता मी अडवणार नाही, मी तुला रस्ता देते, प्रश्न नाही. का? तुला भगवंतापासून लांब जायचंय म्हणून. तुला भगवंतापासून लांब जायचं आहे म्हणून मी तुझा रस्ता आत्ता अडवणार नाही. पण माये, ज्या वेळेला मला भगवंताला प्राप्त व्हायचंय तेव्हा तू सुद्धा माझा रस्ता अडवायचा नाही. जर तू माझा रस्ता अडवणार नसशील तर आत्ता मी तुला मी रस्ता मोकळा करून देते. कारण तू जर आत्ता इथून गेली नाहीस तर तू जगणार नाहीस, आणि मी जर भगवंताला प्राप्त झाले नाही तर मी जगणार नाही. मग मला पण रस्ता दिला पाहिजे. एक कलमी करार आहे. मायेला करारावर सही करावी लागली म्हणून माया तिथून बाहेर पडू शकली. हे कशा करता मी आपल्याला सांगितलं की त्या यमुनेने सुद्धा मायेकडून स्वाक्षरी घेऊन मायेला पहिल्यांदा बघून रस्ता दिला. कशा करता दिला? तिने आपला रस्ता अडवू नये म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात मी प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही वंदन करतोय. कशा करता? मी पुरुषाला वंदन करतो, मला पुरुषाचं स्वरूप कळावं म्हणून, आणि मी मायेला वंदन करतो ते स्वरूप कळण्यामध्ये हिने आडवं येऊ नये म्हणून. तौ वंदे जगताम आद्यौ, तौ वंदे, दोघांनाही मी नमन करतो, हे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. हे वंदन व्यावहारिक आहे, काही फार त्याच्यामध्ये काय होतं, थोडासा विचार त्या संबंधामध्ये आहे. अध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे हे, असं एक वृत्ती प्रभाकरात वाक्य आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. अध्यस्त कल्पित पदार्थ कुठे निवृत्त होईल? विषय काय आहे? दोरीवर सर्पाचा भ्रम आहे, मंद अंधकारात आहे, अज्ञानाने, सादृश्य ज्ञानाने, एकेंद्रिय ग्राहित्व आहे, जे काही असायचे ते असेल, पण दोरीवर सर्पाचा भ्रम झालाय. साप 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 ओरडणं सुरू. तेवढ्यात कुणीतरी आलं, दिवा लावल्या. दिव्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला कळलं अरे साप नाही, दोरी. मघाशी साप जाणवला होता की नाही? जाणवला होता. कशावरून? अजून पायाची थरथर गेली नाही आहे. भ्रम आहे, काही का असे ना, पण अजून भयकंपनादी विकार आहेत, ते पूर्णतः निवृत्त झालेले नाही आहेत. दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. ज्या वेळेला भ्रम झाला त्या वेळेला तो सर्प खरा वाटला होता की नाही? वाटला होता. मग आता ज्या वेळेला रज्जूचं, त्या दोरीचं आम्हाला यथार्थ ज्ञान होईल त्या वेळेला तो सर्प कुठे गेला? खरा वाटला होता की नाही? आपण त्याला अनिर्वचनीय म्हणतो की नाही? अनिर्वचनीय म्हणतो की नाही? सदसद विलक्षणत्व त्याच्या ठिकाणी आपण जोडले की नाही? वेदांतांनी सांगितले की नाही? कल्पित पदार्थ, भ्रामक पदार्थ सदसद विलक्षण आहे. तो सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, त्यापेक्षा विलक्षण मानावा लागतो, अनिर्वचनीय मानता येतं. अनिर्वचनीय ख्यातीचा विचार वेदांतांनी त्याच्याकरता मांडून दिला. आपला विचार काय आहे की त्या वेळेला जो सर्प आम्हाला भासला होता आणि स्वच्छ प्रकाशामध्ये त्या सर्पाचं किंवा त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झालं, त्या वेळेला भासलेला सर्प कुठे गेला? तो आकाशात गेला का? नाही. तो बिळात गेला का? नाही. मग कुठे गेला? कुठे गेला? त्याचं उत्तर इतकंच आहे, तो जिथून आला होता तिथे गेला. जिथून आला होता तिथे गेला. कुठून आला? तो रज्जूच्या अज्ञानात आला असेल तर रज्जूच्या ज्ञानात गेला. जिथून आला तिथे गेला. कशातून आलं? आम्हाला रज्जूचं सामान्य रूपानं ज्ञान होतं, पण विशेषत्वानं अज्ञान होतं. मग अज्ञानानं जर तो आला तर त्या ज्ञानानं त्याला जायलाच पाहिजे. मग गेला कुठं? कुठे गेला? तो कुठेच जात नाही. तो कल्पित जो सर्प आम्हाला वाटला होता तो रज्जू रूप होता. त्यामुळे रज्जूपासून साप निर्माणही झाला नाही.
रज्जूवर तो नव्हताही आणि रज्जूमध्ये तो गेलाही नाही, जर रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं असेल तर. पण आम्हाला जर तो भासला असेल तर ज्या रज्जूच्या अज्ञानात आम्हाला रज्जू न भासता सर्प भासला, त्या रज्जूच्या ज्ञानामध्ये तो सर्प रज्जू रूप झाला. अध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है, हा नियम. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. आम्हाला मायेची निवृत्ती कशा करता हवी आहे? माया कल्पित आहे ना. कल्पित पदार्थाचं अधिष्ठान काय आहे? केवळ चैतन्य आहे. कल्पित पदार्थाचं अधिष्ठान जर केवळ चैतन्य असेल तर कल्पित पदार्थाची निवृत्ती कशात होईल? केवळ चैतन्यात होईल की नाही? मग त्या कल्पित असणाऱ्या मायेला आम्ही वंदन करतो. कशा करता? अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान व्हावं म्हणून. आणि या जगताला कारण असणारं जे उपादान, अभिन्न निमित्तोपादान कारण, जे जे ईश्वर किंवा काय आपल्याला परमात्मा म्हणायचंय म्हणा, ते जे कारण आहे त्या कारणालाही आम्ही वंदन करतो. कशा करता? त्याचं कारण रूपत्व जावं आणि त्याचं केवल रूपत्व प्रतीतीला यावं म्हणून. त्याने आपलं स्वरूप आम्हाला दाखवावं आणि हिने निवृत्त व्हावं, म्हणजे त्याचं स्वरूप आम्हाला कळेल. याच्याकरता तो वंदे जगताम आद्यौ, हे कशा करता सांगितलं? ज्ञान व्हावं म्हणून. तयोस तत्वाभिपत्तये, तत्वाची अभिपत्ती व्हावी याच्याकरता म्हणून आपल्याला तो नमस्कार सांगितला गेला. याच्याकरता ज्ञानोबराय वंदन करतात. वंदन करतात म्हणजे नमस्कार करतात. हा नमस्कार कशातून उत्पन्न होतो? नमन करणं, नमस्कार करणं. एक दोन वाक्यामध्ये थांबतो. नमस्कार करणं कशातून होतं? नमस्काराची क्रिया ही अभिमानाच्या निवृत्तीत होत असते. जिथे अहंकार आहे तिथे नमस्कार नाही. अहंकार निर्माण होणं म्हणजे नमस्कारापासून लांब जाणं. अहंकाराची निवृत्ती ही कशात होते? कारण आपण काल काय बोललो? रामचंद्र प्रभू आणि तारेचा संवाद आपण सांगितला ना. त्याच्यात आता तो श्लोक सांगतो. काल मी जो अर्धवट बोललो आणि पुढचं कारण नाही म्हणून सांगितलं, आज त्याचं कारण. रामचंद्र प्रभूंनी काय सांगितलं? अहंकारादि संबंध यावत देहेंद्रियैसह संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्तु अविवेकिनः. रामचंद्र प्रभूंचा अध्यात्म रामायणातला पहिला श्लोक आहे या सगळ्या विस्तारातला. रामचंद्र प्रभू काय म्हणतात? तिने काय विचारलं की जर देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे तर या दोघांचा संबंध मानून आम्ही सुखदुःख का प्राप्त करून घेतोय? जर देह वाईटच आहे, जाणाराच आहे आणि आत्मा टिकणाराच आहे, तर असा काय संबंध आम्ही मानतो की आम्हाला सुखदुःखाला सामोरं जावं लागतं? त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं या दोघांमधला संबंध कल्पित आहे, पण तो कल्पित संबंध सत्य कशाने वाटतो? अहंकारामुळे तो सत्य वाटत असतो. अहंकारादि संबंध यावत देहेंद्रियेसह, देह आणि इंद्रियासह अहंकार असेल तर तो संबंध निर्माण होतो. आणि असा संबंध निर्माण झाला की संसारस्तावदेव स्यात्, तोपर्यंत जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंतच संसार आहे. अहंकाराची निवृत्ती म्हणजे संसाराची निवृत्ती असते. पण हा अहंकार कुणाला? आत्मनस्तु अविवेकिनः. ज्या आत्म्याबद्दल अविवेक ज्याच्या अंतःकरणात आहे, आत्म्याचा यथार्थ विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, तिथं अहंकार निर्माण होतो. त्या अहंकारानं जगत सत्यत्व भ्रम निर्माण होतो. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत हे जग आम्हाला संसार रूपानं सत्य वाटायला लागतं. आम्ही नमस्कार कशा करता करतोय? त्यांचं तत्व कळावं म्हणून. हे तत्व कळणं म्हणजे काय आहे? ब्रह्मस्वरूपता आहे. ब्रह्मस्वरूपता कधी कळणार आहे? संसाराच्या निवृत्तीत कळणार आहे. संसार निवृत्त कधी होणार आहे? अहंकार निवृत्तीशिवाय संसार निवृत्त होणार नाही. मग अहंकाराची निवृत्ती कशाने होणार आहे? नमस्कार करण्याने होणार असेल तर आम्ही नमस्कार करतो. तो वंदे जगताम आद्यौ. ही एक आपल्याला विचाराची संगती लावता येते. कारण अहंकार असणं, अहंकारात मनुष्य वाकत नाही. नमन करण्याकरता अहंकार राहित्य फार महत्त्वाचं आहे. वंदन करणं, नमन करणं म्हणजे अहंकाराचा त्याग झाल्याचं लक्षण. हात जोडून नमस्कार नाही आहे, हात जोडून नाही. तो वंदे जगतामाद्यौ कशा करता? तयोस तत्वाभिपत्तये, त्या तत्वाची जाणीव व्हावी याच्याकरता आम्ही वंदन करतो. आणि ते वंदन करताना पहिल्यांदा अहंकार गेला पाहिजे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. 18वा अध्याय क्रमयोगाचा विचार झालं. आता ते सगळा विचार आधीचे 2-3 श्लोक आधीचे आहेत ते सोडून द्या. अहंकार, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य,
हे सगळं सोडून द्या, याचा त्याग करा. याच्यात पहिला शब्द काय वापरला? अहंकार. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खाली बोलताना काय सांगितलं? की त्याच्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ठिकाणचा काय गेला पाहिजे? तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळ्यात पहिला प्रतिबंध काय? अडवायला आलेला सगळ्यात पहिला प्रतिबंध काय? देहाहंकार. तो अहंकार आला. अहम रूपानं काहीही येणं. आणि अहम काय करतो? अहंकार म्हटलंय त्याला. अहम काय करतो? अहमचं कर्तृत्व काय आहे? हा अहम नेहमी आम्हाला दुसऱ्यापासून वेगळा दाखवतो. आणि जोपर्यंत दुसऱ्यापासून वेगळं दिसणं आहे तोपर्यंत अद्वैताचं स्वप्नही माणसाने बघू नये. कारण त्याचं कामच आहे. मी कुणीतरी आहे असं वाटलं की तुमच्यासारखा मी नाही हे सिद्ध झालं. तुमच्यासारखा नाही म्हटलं की तुमच्यापासून वेगळा आहे. वेगळा आहे म्हटलं की द्वैत सिद्ध झालं. मी तुमच्यासारखा नाही आहे. अरे मी म्हणजे काय? हा अहंकार. अहंकाराचं कर्तृत्व ह्याच्यात आहे. मला इतरांपासून वेगळं दाखवणं, सामान्यत्वाचा बाध करणं आणि सामान्यत्वाला तिरोहित करणं हे अहंकाराचं कर्तृत्व असतं. अहंकार सामान्यत्वाला तिरोहित. काय होतं? आपल्याकडे सामान्य हा शब्द फारच सामान्य अर्थाने घेतला गेला. वेदांतामध्ये हा विरोधी अर्थाने आला. सामान्य आणि विशेष आम्ही काय म्हणतो? अहो ते विशेष पाहुणेत. विशेष म्हटलं की प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये त्याला एक उंची येते. आणि सामान्य माणूस आहे हो, मग त्याच्यामध्ये निम्नता येते. पण वेदांत उलट आहे. वेदांतामध्ये सामान्य होणं हे फार उंचीच आहे आणि विशेष होणं हे फार कनिष्ठ आहे. कारण का? सामान्य हा शब्द काय आहे? समान शब्दाचं भाववाचक आहे. ज्याच्या ठिकाणी समानत्व आहे तो सामान्य होतो. समानत्व जिथे आहे ते सामान्यत्व आहे. जे सगळ्यांमध्ये समान रूपानं आहे त्याला सामान्य म्हणतात. आणि सगळ्यांमध्ये समान रूपानं काय आहे? तर ब्रह्म आहे. ब्रह्म हे सामान्य होतं. आणि हा कुणीतरी विशेष आहे म्हणजे काय? म्हणजे तो कुणीतरी वेगळा आहे. वेगळा आहे म्हणजे समानतेत येणारा नाही आहे. समानतेत येणारा नाही म्हणजे ब्रह्मभिन्न आहे. आणि ब्रह्मभिन्न म्हणलं की तो खोटा आहे. खोटा आहे म्हणजे माईक आहे. आणि माईक म्हणजे दुःखाला कारण आहे. त्यामुळे कुणी जर आपल्याला विशेष अतिथी म्हणून बोलवत असेल तर आपण हे ओळखून घेतलं पाहिजे की आपण इथं जाऊ नये. आपण सामान्य म्हणून जावं हे जास्त श्रेयस्कर असतं. कारण का? तिथं समानत्वाचा भाव आहे म्हणून ते सामान्य महत्त्वाचं आहे. वेदांतामध्ये विशेषत्व आलं की ते बाधित झालं. कारण विशेष असं काहीच नाही आहे ते एकच ब्रह्मतत्व आहे हा जर नियम असेल तर मग तद व्यतिरिक्त दुसरं काही असू शकत नाही. आणि तद व्यतिरिक्त दुसरं काही मानलं तर ते दुःखाला कारण आणि मिथ्या आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कार्यक्रमामध्ये आपण दुःखाला कारण होऊ नये. आपण सुखाला कारण व्हावं आणि सुखाला कारण आहे ते ब्रह्म आहे. याच्याकरता त्या दृष्टीने जर विचार केला तर अहंकार हा आम्हाला वेगळा काढतो अहम रूपानं. अहम काय आहे? हा आता त्याच्यामध्ये दोन प्रकार. दोनच वाक्य बोलतो म्हणालो होतो की नाही? असं आहे. अहंकार हा सुद्धा अध्यासच आहे. अहंकार हा सुद्धा अध्यासच आहे हे लक्षात घ्या. त्याच्याकरता आपण अर्थाध्यास वगैरे ह्याचा विचार करता येतो. नाही असं नाही. मला आत्ता बोलायचं नाही येते कारण पुढे हा विषय येणार आहे आपल्याला. त्यामुळे आत्ता तो विषय मी आत्ता बोलून दाखवत नाही. तर हा अहंकार असेल तर नमस्कार होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर वंदे जगताम आद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. या दोघांच्याही ज्ञानाकरता म्हणजे प्रकृतीचं ज्ञान आणि ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान किंवा ईश्वराचं कारणरूपानं असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान हे दोन्ही आम्हाला केवल चैतन्याकडे नेणारे आहेत. म्हणून अधिष्ठान रूपानं असणारं जे केवल चैतन्य त्याला तत्व असं म्हणता येतं. त्या तत्वाच्या अभिपत्तीकरता ज्ञानाकरता आम्ही या दोघांनाही नमस्कार करतो. हा सरळ अर्थ. मी काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने संगती लावून दिली आहे, विवर्तवादाच्या दृष्टीने संगती लावून दिली आहे. आम्ही दोघांनाही नमस्कार करतो. म्हणजे कोण आहे? हे सुरुवातीला जे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं की गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी. हे जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. ही शिवाची जी शक्ती गुरुरूपानं प्रकट झालेली आहे त्या दोघांनाही म्हणजे परमात्म्याला आणि त्या परमात्म्याचा बोध करून देणाऱ्या गुरूंना आम्ही दोघांनाही नमस्कार करतो. तो वंदे जगताम आद्यौ.
आता हे माझे गुरु जगताला आद्य आहेत का? तर आहेत. नाही असं नाही. शक्तिरूपानं आद्य म्हणा, नाही निर्मिती रूपानं आद्य. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुच्या संबंधानं 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला आमच्या गुरूंनीच विश्वनिर्मिती केली आणि आमच्या गुरूंनीच विश्वाचा लय करण्याचं सामर्थ्य बाळगलंय, हे दोन्ही सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे त्या 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे नमन आलंय ना, ते गणेशाचं रूपक आहे. गणेशाचं रूपक अलंकार आहे तो. ते गणेशाचं रूपक केलं आहे. गणपतीचे डोळे बारीक असतात, बारीक डोळे, आणि आमच्या गुरुचे डोळेसुद्धा बारीक आहेत, ते गणपतीच आहेत असं म्हटलं आहे. ते बारीक डोळे याचा अर्थ काय हे सांगताना ज्ञानोबा यांनी सांगितलंय, दैविकी दिठी पाहता सानी. हे दिठी म्हणजे डोळे हे बारीक आहेत, सानी लहान आहेत, तरी मिलनोन्मिलनी त्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होते, मिलन उन्मिलन होतं आहे. पण हे मिलन उन्मिलनातून काय होतं, तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी असं म्हणलंय. म्हणजे आमच्या सद्गुरूंचे डोळे उघडले की जगताचा जन्म झाला आणि त्यांच्या पापण्या मिटल्या की या जगताचा लय झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो. उन्मिलनामध्ये उत्पत्ती आहे, मिलनामध्ये प्रलय. दोन पापण्या एकमेकांना भेटल्या की ते मिलन झालं. मिलन झालं म्हणजे डोळे बंद झाले. त्यांची दृष्टी बंद होणं म्हणजे जगताचा लय होणं आहे आणि त्यांची दृष्टी उघडणं ही जगताची उत्पत्ती आहे. तम वंदव जगताम आद्यौ याही दृष्टीने आपल्याला विचार करता येतो. त्या दोघांनाही मी नमन करतो. गुरु कशा करता? तयोस्तत्वाभिपत्तये. गुरु तत्व कळणं हेही ब्रह्मदर्शन आहे आणि ब्रह्मस्वरूप कळणं हेही ब्रह्मदर्शन आहे. म्हणून तयोस्तत्वाधिपत्तये या दोन्ही करता मी गुरु शक्तिरूपानं प्रकट झालेले गुरु आणि परब्रह्म ज्याचं ज्ञान करून देणारे गुरु आहेत त्या दोघांनाही वंदन करतो. असाही एक तिसरा अर्थ आपल्याला करता येतो. मग ते विद्यारूपानं ब्रह्मविद्यारूपानं घ्या, गुरुरूपानं घ्या, परब्रह्मरूपानं घ्या, दोघांनाही शिवयोहो तत्वदर्शिनो असं आहे ना. शिवयोहो असं द्विवचनी रूप वापरलं ना. शिवयोहोमध्ये काय होतं? शिव हे ब्रह्मतत्व आणि शिवयोहोमध्ये शिव आणि शिवा असं दोन्ही येतं ना. मग ती शिवा कोण आहे? तर ती प्रकृती किंवा शिवाची शक्ती असं. त्या दोघांनाही मी वंदन करतो. मग ती शक्ती कोण आहे? तर शांकरी विद्या ही शक्ती आहे. ती विद्या कोण आहे? तर गुरु आहेत. म्हणून त्या दोघांनाही वंदन करतो. असा एक तिसरा अर्थ त्या संबंधानं लागू शकतो. आणि शेवटचं एक श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी या मंगलाचरणाच्या संबंधानं केला. आपल्याला यावर्षी हे मंगलाचरणाचे 5ही श्लोक बघायचे होते. पहिला श्लोक मागच्या वर्षी बघून झाला. यावर्षीच्या 5 दिवसामध्ये आपल्याला या 4 श्लोकांचा उर्वरित विचार, त्याच्यातला शेवटचा श्लोक आपल्याला उद्या बघायचा आहे. आणि उद्या आपण या प्रवचनमालेची सांगता करणार आहोत. त्या एका श्लोकामधून ज्ञानेश्वर महाराजांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचा विचार आपल्याला उद्याला पाहायचा आहे. तो विचार उद्याला करू. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.